अनुभव एक. मारिया दुपारी शाळेतून घरी आली. घराला कुलूप होते. आज तिचे आईबाबा लग्नाला गेले होते. तिने कुलूप उघडले. घरात आली. खिडक्या उघडल्या. गणवेश बदलला. हातपाय धुवून ती घरात खाऊ शोधत होती. अचानक खिडक्यांची दारे एकमेकांवर धाड धाड आपटू लागली. वारा सू सू करत वाहू लागला. आभाळात ढगांनी गर्दीच गर्दी केली. ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू झाला. पाऊस धो धो कोसळू लागला. मारियाने पटापट दारे खिडक्या बंद केल्या. तिचे लक्ष घड्याळाकडे गेले. बराच उशीर झाला आहे असा विचार करतच ती जवळच्या खुर्चीत बसली. हळूहळू तिला पावसावरच्या कविता आठवू लागल्या. ती कविता गुणगुणू लागली. पावसाचा आवाज कमी झाला आणि मारियाने खिडकी उघडली. बाहेर रिमझिम रिमझिम पाऊस पडतच होता. वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट हळूहळू कमी झाला आणि थोड्याच वेळात पाऊस थांबला. झाडांच्या पानातून टपटप पाणी गळत होते. पानांवर बसलेले पक्षी बाहेर आले. पंखांची फडफड करून त्यांनी पंखावरील पाणी झटकले. मारियाने आकाशाकडे पाहिले. बाहेर लख्ख ऊन पडलेले होते. सगळीकडे कसे स्वच्छ सुंदर वाटत होते. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. डिंग डॉंग. आई आली असे म्हणतच मारिया पळत पळत दाराकडे गेली. तिने दार उघडले. आईबाबांना पाहिले. इतका वेळ वाट पाहत कंटाळलेली मारिया आईला जाऊन बिलगली. आईने तिला प्रेमाने जवळ घेतले.